नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं भाग 41. मागील भागात तिच्या आयुष्यात नक्की असं काहीतरी आहे जे ते आपल्यापासून लपवत आहे आणि त्याच खोट्यामुळे आतापर्यंत सतत पळत आलेली आहे आणि आताही ते तेच करते. आदित्य. पण असं काय असेल सर? मल्हार. तेच तर कळत नाही, पण मी आता गप्प बसणार नाही. मी आता ईशाला मुंबईत घेऊन जाणार आहे. लवकरच तिच्या मनातून या सगळ्या गोष्टी मी बाहेर काढणार आहे. आदित्य. नक्की करा सर, आणि हेच करणं गरजेचं आहे, कारण की आता तिला एकटीला ठेवणं ठीक नाही आहे. मल्हार. आदित्य. आता पुढे. रात्रभर तिघेही जागे होते. तिघे ईशा उठण्याची वाट पाहत होते. पहाटे तिघांचा डोळा लागला होता. आदित्य आणि मल्हार खुर्चीवर बसल्या जागी झोपले होते, तर नमू ईशाच्या उशाला बसून डुलक्या देत होती. सकाळी ईशाची चुळबुळ सुरू झाली तशी नमूला जाग आली. ईशा, ईशा. नमू तिला आवाज देत होती. आदित्य आणि मल्हार देखील त्यांच्या आवाजाने उठले. पा पा नी. ईशाच्या तोंडून पुसटसे शब्द बाहेर पडले. तसं आदित्य पटकन पाणी घेऊन तिच्याजवळ आला. त्याने नमूच्या हातात पाण्याचा ग्लास दिला आणि मग स्वतः पुढे जाऊन ईशाच्या मानेला हात घालून उठवले आणि मग तो देखील तिच्या मागच्या बाजूला बसला आणि तिला मागून मिठीत घेतलं. तिच्या पाठीला त्याची भारदस्त छाती जाणवत होती. त्याच्या हृदयाची धडधड तिच्या हृदयाला देखील स्पष्टपणे जाणवत होती. त्या त्रासात देखील तिच्या मनाला शांतता मिळाली होती. ज्या व्यक्तीसाठी ती इतकी झुरत होती, ज्याच्या सेफ्टीसाठी ती स्वतःशीच लढत होती, आज तो इतक्या प्रॉब्लेमनंतर तिच्या जवळ होता. मनोमन ती सुखावली. त्याने हळूवारपणे तिच्या तोंडाला पाण्याचा ग्लास लावला. ईशाने हळूहळू पाणी पिले. पाणी पिऊन झाल्यावर आदित्यने तिला बेडला टेकून बसवले. ईशा, तू ठीक आहेस? आदित्यने तिच्या डोक्यावरून हात फिरवून विचारले. तिने त्याच्याकडे पाहिलं. नकळतपणे तिला त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी काळजी दिसत होती. पुन्हा एकदा मनाच्या तारा छेडल्या गेल्या, पण तिने पटकन स्वतःच्या भावनांना आवर घातली आणि आपली नजर आदित्यवरून हटवली आणि फक्त होमध्ये मान हलवली. ईशू. नमूने तिला आवाज दिला. तसं ईशाने तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा तिला भरून आलं. नमू देखील पटकन पुढे आली. मग ईशा तिच्या मिठी शिरून पुन्हा रडू लागली. काही वेळाने आदित्य स्वतःहून पुढे आला आणि त्याने नमूच्या खांद्यावर हात ठेवला. अजून किती रडणार आहेस आणि तिला किती रडवणार आहेस? आता शांत व्हा तुम्ही दोघी. जे झालं ते वाईट झालं, त्याला आपण थांबवू शकत नाही, पण आयुष्य जगायचं सोडून नाही चालणार ना आपल्याला. आता आपल्याला ईशाची काळजी घ्यायला हवी. आदित्य. तसं नमूने देखील होमध्ये मान हलवली आणि ईशाला स्वतःपासून वेगळं करून तिच्या समोर बसली. कशी आहेस तू ईशू? अशी कशी निघून आलीस ग मला टाकून? एकदाही माझा विचार करावा असं वाटलं नाही का ग तुला? इतकी परकी होते मी तुझ्यासाठी की एकदाही मनातलं मला सांगितलं नाहीस. आणि काका काकी ते देखील सहज निघून आले तुझ्या सांगण्यावरून. एकदाही मला सांगावं, माझ्याजवळ मन मोकळं करावं असं वाटलं नाही तुला? नमू भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत म्हणाली. आय एम व्हेरी सॉरी नमू. आय एम रिअली सॉरी. मला असं नव्हतं करायचं, पण माझ्याजवळ कोणतंच ऑप्शन उरलं नाही आणि म्हणूनच मला हे पाऊल उचलावं लागलं. मी तुझी गुन्हेगार आहे, मला माफ कर. ईशा रडत रडत म्हणाली. ते फक्त तुझ्या एकटीचे आईवडील होते का? त्यांचा माझ्याशी काही संबंध नव्हता का? शेवटचं पाहता देखील आलं नाही मला त्यांना. नमू. माझे आई बाबा मला देखील नाही ग भेटले. माझ्यावर इतके रागवले की मला चेहरासुद्धा न दाखवता निघून गेले. कदाचित मी तुमच्या सगळ्यांबरोबर जे वागली त्याची शिक्षा दिली मला देवबापाने. ईशा मोठमोठ्याने श्वास घेत म्हणाली. आता तिची तब्येत पुन्हा बिघडेल असं आदित्याला वाटायला लागले. तसं तो पटकन पुढे आला. शांत व्हा तुम्ही दोघी. आता दोघींनीही या विषयावर अजिबात बोलायचं नाही. जे झालं ते झालं. आता शांत व्हा तुम्ही दोघी. आणि नमू, तू काय करतेस? तिला शांत करण्याऐवजी तू अजून सगळ्या गोष्टींची आठवण करून देऊन तिला रडवतेस. अशाने तिची तब्येत अजून बिघडेल. ईशा, तू आधी शांत हो आणि उठ पहिले. जाऊन फ्रेश हो, म्हणजे तुला बरं वाटेल. आदित्य. तसं ईशाने होमध्ये मान हलवली आणि हळूहळू उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला उठताना देखील त्रास होत होता. तसं नमू पुढे आली. थांब, मी तुला वॉशरूममध्ये घेऊन जाते. नमू. आणि मग नमू ईशाला वॉशरूममध्ये घेऊन गेली. तोपर्यंत आदित्य आणि मल्हार हॉलमध्ये जाऊन बसले.
काही वेळाने नमूने ईशाला पुन्हा बेडरूममध्ये आणून बसवले आणि मग ती किचनच्या दिशेला गेली. सगळ्यांसाठी कॉफी बनवली. तिने आधी आदित्य आणि मल्हारला कॉफी दिली. सर, समोर बाबाची रूम आहे, तुम्ही तिथे जाऊन फ्रेश व्हा, म्हणजे तुम्हा दोघांना बरं वाटेल. मी तोपर्यंत ईशाला कॉफी देते. नमू. मग आदित्य आणि मल्हार बाबाच्या रूममध्ये जाऊन फ्रेश झाले आणि पुन्हा बाहेर येऊन बसले. तोपर्यंत नमू देखील फ्रेश झाली आणि पुन्हा किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी नाश्ता बनवू लागली. ईशाने कॉफी घेतली. तिला जरा बरं वाटलं आणि काही वेळ ती तशी डोळे मिटून पडून राहिली. ओके सर, मला निघायला हवं. मल्हार. तू कुठे निघालास मल्हार? आदित्य. मला पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्टिंग करायला हवं सर. मल्हार. हो, आमच्यामुळे तुझे देखील दिवस वाया गेले. आदित्य मानखाली घालून म्हणाला, प्लीज सर, तुम्ही गिल्टी वाटून घेऊ नका. माझ्या हातून काही चांगलं होणार असेल तर कितीही वेळ वाया गेला तरी मला आनंदच होईल. आणि ज्या कामासाठी माझा वेळ वाया गेला त्या कामाचा आनंद तर मला सगळ्यात जास्त आहे. मल्हार. आदित्य देखील हलकेच हसत म्हणाला, मग सर आता पुन्हा केव्हा निघणार आहात? मल्हार. सध्या तरी माझा निघायचा प्लॅन नाही. ईशाची तब्येत अजून पूर्णपणे ठीक नाही आणि अशा अवस्थेत मी तिला मुंबईला नाही घेऊन जाऊ शकत आणि इथेही एकटी नाही सोडू शकत. हां, पण लवकरात लवकर मी तिला मुंबईला घेऊन जाणार आहे. आदित्य. ठीक आहे सर, मी आहे इथे, काही लागलं तर सांगा. मी भेटतो संध्याकाळी. मल्हार. ओके, आठवणीने ये. आदित्य. आणि मग मल्हार आपल्या कामासाठी निघून गेला. नमूने नाश्ता बनवला आणि ईशाच्या रूममध्ये आली. इशू, उठशील, नाश्ता करून घे. नमू. आणि मग ईशा उठून बसली. नमूने बनवलेला नाश्ता तिने अर्धाच खाल्ला. ईशा, हे काय, अजून खा. नमू तिला दरडावत म्हणाली, प्लीज, खूप खाल्ला आहे मी, मला आता नको. ईशा. ईशा, तुला गोळ्या घ्यायच्या आहेत. नमू. हो, पण नको, मला इच्छा नाही ग. ईशा गयावया करत म्हणाली, अगं असं काय करतेस ते? नमू, राहू दे. नमू अजून काही बोलणार त्याआधीच तिला आदित्यने अडवलं. तसं ईशाने त्याच्याकडे पाहिलं. नमूने देखील त्याच्याकडे पाहिलं. करा तिचे लाड, म्हणूनच शेफारली आहे ती. नमू रागात म्हणाली आणि पाय आपटत बाहेर निघून गेली. तसं आदित्य आणि ईशा हसायला लागले. ईशाला हसताना पाहून आदित्य देखील मनोमन सुखावला. किती दिवसानंतर तो ईशाला हसताना पाहत होता, तेही मनमोकळेपणाने. नमू गेल्यावर तो ईशाच्या समोर येऊन बसला. कशी आहे ईशा? आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला. यावर ईशाने फक्त मान डोलावली. आय एम ऑल्सो सॉरी ईशा. आदित्य. तसं ईशाने न समजून त्याच्याकडे पाहिलं. मला माहीत आहे तुझ्या या सगळ्या करण्यामागे काही ना काही कारण आहे आणि कुठेतरी या सगळ्याला मी देखील जबाबदार आहे. आदित्य. तसं ईशाने फक्त होमध्ये मान हलवली. तू प्रत्येक वेळी अशा कोणत्या तरी गोष्टीमुळे स्वतःला त्रास करून घेतेस. याआधी तुला माझ्यामुळे त्रास झाला आणि आताही कुठे ना कुठे या सगळ्याला मी जबाबदार आहे. आदित्य. सर, प्लीज, जे झालं त्यात तुमचा काहीही दोष नाही आणि कधीच नसणार. प्लीज, तुम्ही गिल्टी वाटून घेऊ नका. उलट आई बाबा गेल्यानंतर मी खूप एकटी पडले होते. आयुष्य जगायचं की नाही हा देखील माझ्यासमोर प्रश्न होता. अशात तुम्ही आणि नमू आलात. पुन्हा एकदा आपलं कुणीतरी आहे याची जाणीव झाली. ईशा. हो ना, आम्हाला आपलं समजतेस ना. मग प्लीज एकदा सांग की असं काय आहे की ज्याच्यामुळे तू सतत कोणत्या आणि कोणत्या मानसिक त्रासात असतेस. एकदा माझ्याकडे मन मोकळं कर. आय प्रॉमिस, पुन्हा आयुष्य तुला कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास होऊ देणार नाही. आदित्य स्वतःच्या गळ्याला हात लावत म्हणाला. आता मात्र ईशा पूर्ण विचारात पडली, कारण की आदित्य असं काही विचारेल याची तिला जरासुद्धा कल्पना नव्हती. आणि आता पुन्हा एकदा त्याने तो प्रश्न विचारल्यावर तिच्या डोक्यात पुन्हा त्या गोष्टी दिसायला लागल्या. प्रतापचं येणं, आईबाबाचं जाणं, या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा डोळ्यासमोर नाचू लागल्या आणि क्षणात पुन्हा एकदा डोकं जड होऊ लागलं. तसं तिने आपलं डोकं धरलं. तिला डोकं धरलेला पाहून आदित्य टेन्शनमध्ये आला. ईशा, काय होत आहे तुला? आदित्यने घाबरून विचारलं. तसं ईशाने त्याच्याकडे पाहिलं आणि कणवळत म्हणाली, डोकं दुखतंय. थांब, मी डॉक्टरांना बोलावतो. आदित्य. नको, मला माझ्या गोळ्या हव्यात. ईशा पुन्हा स्वतःला सांभाळत म्हणाली. कुठे आहेत, मी देतो. आदित्य तिच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये गोळ्या शोधत म्हणाला. तिथे नाहीत, तुम्हाला नाही सापडणार. ईशा उठत म्हणाली आणि मग ती हळूहळू लंगडत लंगडत बाहेर हॉलमध्ये आली. ईशा, मला सांग, गोळ्या कुठे आहेत, मी आणतो. आदित्य तिच्या मागे येत म्हणाला.
दोघांचा गोंगाट ऐकून नमूसुद्धा किचनमधून बाहेर आली. ईशा, काय झालं? नमूने घाबरून विचारलं. ईशा काहीही उत्तर न देता सरळ हॉलमध्ये आली आणि मग हॉलमध्ये असलेल्या टेबलजवळ आली आणि मग तिने ड्रॉवरमधून गोळ्या काढल्या आणि आपल्या गोळ्या घेतल्या आणि तिथे सोफ्यावर बसली. अजूनही तळमळत होती. डोकं दुखायचं कमी होत नव्हतं. आदित्य आणि नमू दोघेही तिच्या बाजूला बसून तिला होणारा त्रास पाहत होते. काही वेळाने हळूहळू ईशा शांत होत होती. काही वेळाने ती तिथेच झोपली. सर, कदाचित डोकं दुखायचं थांबलं तिचं, नमू हळू आवाजात म्हणाली. तिला आता झोपू दे. तिला आरामाची खूप गरज आहे. आदित्य होमध्ये मान हलवत म्हणाला. पण इथे झोपली तर अवघडून जाईल. तिला बेडरूममध्ये व्यवस्थित झोपवा ना सर, प्लीज, नमू विनंती करत म्हणाली. मग आदित्यने ईशाकडे पाहिलं आणि मग सरळ तिला आपल्या दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये नेऊन बेडवर व्यवस्थित झोपवून तिच्या अंगावर पांघरून घातलं. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि मग तो बाहेर आला आणि त्याने बाहेरून दरवाजा लावून घेतला. दरवाजा बंद झाल्याचा आवाज झाला. तसं ईशाने हळूच आपले डोळे उघडले. एकदा तिने सर्वत्र नजर फिरवली तर तिला रूमचा दरवाजा बंद असल्याचे दिसले आणि मग ती उठून बसली. आय एम रिअली सॉरी सर. मला आज तुमच्यासमोर डोकं दुखायचं नाटक करावं लागत आहे. पण आता माझ्याकडे कोणताच पर्याय नाही आहे सर. याआधी मी आईबाबांसाठी तुम्हाला काही खरं सांगत नव्हते आणि आता खरं सांगून त्याचा काही उपयोग नाही. आणि जर मी तुम्हाला खरं सांगितलं तर मी ठरवलेल्या गोष्टी कधीच पूर्ण होणार नाहीत. मला लवकरात लवकर पुढचं पाऊल उचलायचं आहे. त्यासाठी मला तुम्हाला गाफील ठेवणे जास्त गरजेचं आहे. पण त्याआधी काही करून मला तुम्हा दोघांना इथून घालून द्यायचं आहे. तुम्ही दोघे इथे माझ्याजवळ राहिलात तर मला जे करायचं आहे ते शक्य होणार नाही. मला लवकरात लवकर त्या नराधमाला शोधून त्याचा जीव घ्यायचा आहे आणि काही झालं तरी ते मी करणारच. त्याने मला माझ्या आईबाबांपासून दूर केले. त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी आणि त्यासाठी मला माझा जीव द्यावा लागला तरी मी मागे पुढे पाहणार नाही. आणि यासाठी मला तुमच्याशी खोटं बोलावं लागत आहे. मला माफ करा सर. मला असं वागायचं नाही आहे. पण खरं सांगून तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सुद्धा टाकायचं नाही आहे. ईशा स्वतःशीच बडबडत होती. संध्याकाळी मल्हार आपली ड्युटी करून ईशाच्या घरी आला. हाय आदित्य सर. मल्हारने हॉलमध्ये बसलेल्या आदित्यला ग्रीट केलं. हाय मल्हार, ये बस. आदित्य. तसं मल्हार त्याच्या समोर येऊन बसला. ईशा कशी आहे? मल्हारने बसता बसता विचारले. ठीक आहे. दुपारी थोडा त्रास झाला तिला, पण आता ठीक आहे. आदित्य. मी काय म्हणतो सर, आपण एकदा ईशाला पुन्हा डॉक्टरला दाखवायला हवं. मल्हार. मलाही तेच वाटत आहे. उद्या तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ आम्ही. आदित्य. सर, एक गोष्ट आहे जी तुमच्याशी बोलावीशी वाटते. मल्हार दब्या आवाजात म्हणाला. बोल ना. आदित्य. इथे नको, आपण जरा बाहेर जाऊन बोलूया का? मल्हार. तसं आदित्यने किचनच्या दिशेला पाहिलं तर नमू किचनमध्ये तिच्या कामात व्यस्त होती तर ईशा तिच्या रूममध्ये शांतपणे झोपली होती. तसं आदित्य म्हणाला. ठीक आहे, चल जाऊया बाहेर. नमूला सांगून आदित्य आणि मल्हार बाहेर पडले. नमूने देखील त्यांना लवकर या असं सांगून बाहेर जायला परमिशन दिली. दोघेही चालत चालत घरापासून काही अंतरावर आले. तिथून एके ठिकाणी जिथे जास्त रहदारी नव्हती अशा ठिकाणी दोघेही शांतपणे बसले. बोल, तुला काय बोलायचं आहे मल्हार? आदित्य. सर, मला ईशाच्या केसमध्ये बऱ्याच गोष्टी संशयास्पद आढळल्या आहेत. मल्हार. म्हणजे? आदित्य. म्हणजे तुम्हाला वाटतं ते खरं आहे याची शक्यता नाकारता येत नाही. ईशा नक्कीच खोटं बोलत आहे सर. मल्हार. कशावरून बोलत आहेस? आदित्य. सर, ईशा काय म्हणाली होती की ते तिघे लॉंग ड्राईव्हसाठी तिकडे गेले होते आणि मग त्यांचा ॲक्सिडेंट झाला. मल्हार. हो, मग? आदित्य. पण सर, जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा ईशाची गाडी ऑलरेडी 90च्या स्पीडने होती आणि लॉंग ड्राईव्हसाठी कोणती व्यक्ती 80-90च्या स्पीडने गाडी ड्राईव्ह करते? मल्हार. काय? आदित्य. आणि हो सर, इतकंच नाही तर त्यांच्या गाडीच्या टायरचे निशाण आम्हाला जिथे जिथे भेटले त्याचबरोबर आणखीन एका गाडीच्या टायरचे निशाण आम्हाला भेटले. म्हणजे नक्कीच तिथे 2 गाड्यांमध्ये चकमक सुरू होती. मल्हार. दुसरी गाडी कोणती होती, काही माहिती मिळाली का? आदित्य. नाही ना सर, या ठिकाणी जास्त सुविधा नसल्यामुळे कुठेच कॅमेरे नाहीत. त्यामध्येच एका ठिकाणी कॅमेरा आहे जिथे ईशाची गाडी ओझरती दिसली आहे आणि त्यातसुद्धा जास्त काही कळून येत नाही. मल्हार. या सगळ्यावरून तरी असंच वाटत आहे की नक्कीच ईशा आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. आजही मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला तर एकदम पॅनिक झाली ती. आदित्य.
पण सर खरं सांगू, ज्या पद्धतीने तो ॲक्सिडेंट झाला आहे ना, त्यावरून तरी असंच वाटत आहे की हे खूप भयंकर प्रकरण आहे. मल्हार, तू तुझे प्रयत्न असे सुरू ठेव. आपल्याला नक्कीच अजून काहीतरी माहिती यातून मिळेल. तेव्हाच या सगळ्यातून आपल्याला योग्य तो मार्ग काढता येईल. आदित्य, मलाही असंच वाटत आहे सर. मल्हार. आणि मग दोघे अजून काही वेळ गप्पा मारून पुन्हा घराकडे निघाले. घरात आल्यावर तर समोरच्या नजारा पाहून दोघेही थक्क झाले. दोघांना आपलं हसू देखील आवरणं कठीण जात होतं. आणि हसलो तर त्याचे परिणाम काय होतील याची पूर्णपणे कल्पना होती. ईशा आपल्या दुखऱ्या पायाने पुढे पडत होती, तर नमू तिच्या मागे जेवणाचे ताट घेऊन तिला खाण्यासाठी हट्ट करत होती. ईशू, नाटक करू नकोस, सगळं गप्प संपवायचं आहे हां. नमू तिच्या मागे पडता पडता म्हणत होती. प्लीज नको ना, मला भूक नाहीये. तर ईशा पुढे पडता पडता म्हणत होती. अगं असं काय करतेस, मेडिसिन घ्यायची आहेत तुला, मग पोटभर जेवायला नको का. नमू. अगं पोट भरलं आहे माझं. ईशा. अशीच जर पडत राहिलीस ना तर जास्त पाय दुखेल. नमू. तो तर आताही दुखत आहे, पण तू माझ्या मागे धावत राहिलीस तर तुझेही पाय दुखतील. ईशा. दुखू दे. नमू रागात म्हणाली. थांब ना ईशा, काय लहान मुलासारखं हट्ट करत आहे. नमू. नाही म्हटलं ना. ईशा पुन्हा पडत म्हणाली. मी तुझं अजिबात ऐकणार नाही. नमू देखील हट्टाला पेटली होती. काय सुरू आहे हे. आदित्य आत येता येता म्हणाला. सर बघा ना हो कशी करते ही, एवढंसं खाल्लं आहे आणि आता म्हणते नको मला. नमू तक्रारीच्या सुरात म्हणाली. तू थांब नमू, आण ते ताट इकडे. आदित्य नमूच्या हातातून ताट घेत म्हणाला. तसं नमूने आदित्यच्या हातात ताट दिलं आणि बाजूला जाऊन बसली. इकडे आदित्यने ईशाला देखील हाताला धरून बसवले. ईशा काय सुरू आहे हे, गप्प जेवून घे. आदित्य प्रेमळ आणि शांतपणे म्हणाला. सर माझं पोट भरलं आहे. ईशा पण हळुवारपणे म्हणाली. अजून थोडं खा म्हणजे नमूला बरं वाटेल. आदित्य तिच्यासमोर घास धरत म्हणाला. तसं ईशाने नमूकडे पाहिलं आणि गुपचूप घास तोंडात घेतला. इकडे नमूने लगेच तिला आपली जीभ दाखवली, तसं ईशाने देखील नमूला आपली जीभ दाखवली. दोघींकडे पाहून आदित्य आणि मल्हार गालातल्या गालात हसायला लागली. काही वेळात ईशाचं जेवण झालं. तसं नमूने ईशाला रूममध्ये नेऊन शांतपणे झोपवलं आणि मग बाहेर आली. झोपली ईशा. आदित्य. हो, मेडिसिन दिल्या आहेत, त्यामुळे गाढ झोप लागली आहे तिला. नमू. ओके. आदित्य. बरं सर तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवायला वाटते. नमू. आदित्य. आणि मग नमूने आदित्य आणि मल्हारला जेवायला वाढले. नमू तू पण जेव ना. आदित्य. तुमचं झालं की बसणार आहे. नमू. कशाला, आत्ताच आमच्यासोबत बस. आदित्य. ओके. आणि मग नमू देखील त्यांच्यासोबत जेवायला बसली. नमू एक विचारू. आदित्यने नमूला जेवता जेवता विचारलं. हो सर, विचारा ना. परमिशनची गरज कशाला मला विचारायला. नमू. मला सांग, तुला ईशाच्या बाबतीत कधी काही वेगळं वाटलं का. आदित्य. म्हणजे नक्की कशा बाबतीत. नमूने न समजून विचारलं. नाही म्हणजे असंच काहीतरी वेगळं. आदित्य. कॉलेजमध्ये ईशा आणि माझी पहिली भेट झाली. खूप अबोल होती ती, खूप भित्री होती. छोट्या छोट्या गोष्टींना देखील खूप घाबरायची आणि मला तो दिवस तर आजही खूप चांगला आठवतो. नमू शून्यात नजर लावून म्हणाली. कोणता दिवस. मल्हारने न समजून विचारलं. ईशा आणि मी नुकताच भेटलो होतो, जास्त ओळख पण नव्हती, पण येण्या जाण्याचा रस्ता आमच्या एकच म्हणून फक्त हाय हॅलो व्हायचे आमच्यात. पण एक दिवस आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो आणि कॉलेजमध्ये 2 ग्रुपमध्ये भांडण सुरू होतं. खूप आरडाओरडा सुरू होता. ते सगळं पाहून आम्ही दोघी एका कोपऱ्यात उभे राहिलो. काही वेळ घाबरून आम्ही त्या ग्रुपकडे बघत होतो, पण अचानक ईशाला काय झालं कळलं नाही. ईशा मोठमोठ्याने श्वास घ्यायला लागली, डोकं पकडून ओरडायला लागली. आज जसा तिला त्रास झाला ना, सेम तसाच त्रास तिला त्यावेळेस झाला होता. मला काही समजत नव्हतं की काय करायचं, पण तिची अवस्था आमच्या कॉलेजमध्ये एका प्रोफेसरनी पाहिली आणि मग ते धावत आले आणि त्याने ईशाला हॉस्पिटलला नेले. हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत ईशा बेशुद्ध झाली होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिला काहीतरी मानसिक धक्का बसला आहे. कदाचित ते आरडाओरडा, भांडण या गोष्टींना घाबरत असेल म्हणून हे सगळं घडलं. पण ती हळूहळू ठीक होईल असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी तिला कितीतरी वेळा विचारलं की तिच्या लाईफमध्ये असं काही झालं आहे का, पण असं काही विचारलं की ती घाबरून जायची, काही बोलायचीच नाही. कधी कधी तर सरळ कॉलेजमधून पळून जायची. पण हळूहळू तिची अवस्था मला कळायला लागली आणि मग मी तिला याबाबत विचारायचं बंद केलं. नमू. आदित्य पुन्हा एकदा विचारात पडला.
तेवढ्यात मल्हार ओरडला, "एक मिनिट सर, आज तुम्ही ईशाच्या बाबाच्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला होतात, तेव्हा तुमच्या काही लक्षात आलं का?" मल्हार आपलं पोलिसी डोकं चालवत म्हणाला. "काय?" आदित्यने न समजून विचारलं. "सर, ईशाच्या बाबाच्या रूममध्ये फक्त त्यांच्या एकट्याचे सामान होतं, तिच्या आयूचं नव्हतं." मल्हार विचार करत म्हणाला. "हो, आयूबाबा नेहमी वेगवेगळ्या रूममध्येच राहायचे." नमू उठता उठता सहजपणे म्हणाली. "काय?" मल्हार आणि आदित्य एकत्र म्हणाले. "हो." नमू. "पण का?" आदित्य. "माहीत नाही, पण मी जेव्हाही त्यांच्या घरी गेले राहायला, तेव्हा त्या दोघांना नेहमी वेगवेगळ्या रूममध्येच राहताना पाहिलं." नमू सहजरित्या सगळं बोलत होती. आता मात्र आदित्य आणि मल्हारने एकमेकांकडे पाहिलं. दोघांसाठी ही माहिती नवीन होती, शिवाय विचित्र वाटत होती. ईशाचे आईबाबा पतीपत्नी होते, मग ती वेगवेगळी का राहत होते? आणि जर वेगवेगळे राहत होते तर मग ते खरंच पतीपत्नी होते का? आणि जर ते पतीपत्नी नव्हते तर कोण होते? पण त्यांच्या दोघांच्यात तर खूप प्रेम होते. आणि ईशाला त्यांच्या नात्याबद्दल सत्य माहीत आहे का? ईशा नक्की त्यांची मुलगी आहे का? आता दोघांना खूप सारे प्रश्न पडले होते. आज ईशा जरा सकाळी लवकर उठली. स्वतःच्या आवरून ती लवकर बाहेर आली आणि हॉलमध्ये शोधाशोध करत होती. "ईशू, काय शोधत आहेस?" नमूने काम करता करता विचारले. "अगं, माझी हॉस्पिटलची फाईल शोधत आहे. काल मी इथेच बघितली होती." ईशा फाईल शोधता शोधता म्हणाली. "तुझी फाईल इथे आहे." आदित्य आत येता येता म्हणाला. "फाईल तुमच्याकडे आहे? तुम्ही कशाला घेतली होती?" ईशा. "चेक करत होतो. आज चेकअपला जायचं आहे ना?" आदित्य. "हो, त्याचीच तयारी सुरू आहे." ईशा. "ठीक आहे, मग निघूया." आदित्य. "कुठे?" ईशाने न समजून विचारले. "हॉस्पिटलला चेकअपसाठी." आदित्य. "तुम्ही कशाला येत आहात? हॉस्पिटल जवळच आहे, मी येईन जाऊन." ईशा अवघडून म्हणाली. "मी तुला विचारत नाही, तुझ्यासोबत येत आहे." आदित्य. "पण सर, मी जाऊ शकते, तुम्हाला कशाला त्रास?" ईशा. "ईशा, मी बाहेर आहे, लवकर ये." आदित्य जास्त काही न बोलता सरळ बाहेर निघून गेला. आता मात्र ईशाने नमूकडे पाहिलं. नमूने फक्त आपले खांदे उडवले आणि किचनमध्ये निघून गेली. मग मात्र ईशा देखील हताश मनाने त्याच्या मागून गेली. आदित्य तिची वाट पाहत होता. ती येताच त्याने रिक्षा थांबवली आणि सावकाश तिला आत बसवले. मग तो देखील तिच्या बाजूला बसला. हळूच तिच्या बाजूला सरकून तो बसला. रिक्षा सुरू झाल्यावर मध्ये मध्ये येणाऱ्या खड्ड्यांमुळे ईशाला त्रास होत होता. यावेळी मात्र आदित्यने अजून तिच्याजवळ सरकून तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आपल्या जवळ ओढली. त्याच्या एवढ्याच्या कृतीने देखील ईशा भारावून गेली. मग तिने देखील आपल्या मनातले सगळे विचार झटकून क्षणात त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्याच्या हातात आपले हात घट्ट गुंफले आणि मग डोळे बंद करून त्याचा स्पर्श अनुभवत होती. काही वेळाने दोघे हॉस्पिटलला पोचले. पुढे जाऊन डॉक्टरसोबत अपॉइंट आहे असं सांगितलं. काही वेळात डॉक्टरांनी तिला आत बोलावलं. आदित्य मात्र बाहेरच बसून तिची वाट पाहत होता. चेकअप झाल्यानंतर डॉक्टरांनी आदित्यला देखील आतमध्ये बोलावलं. पण ईशा मात्र आतमध्ये गुदमरते असं सांगून बाहेर येऊन बसली. "डॉक्टर, आता ईशाची कंडिशन कशी आहे?" आदित्य. "त्या अजून तरी पूर्णपणे ठीक नाहीत. त्यांना आरामाची गरज आहे." डॉक्टर. "पण मला लवकरात लवकर तिला मुंबईला घेऊन जायचं आहे. मी तिला आता एकटीला नाही सोडू शकत." आदित्य. "मी तुमचं म्हणणं समजू शकतो, पण आता त्यांना मुंबईला घेऊन जाणे म्हणजे त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्याऐवजी बिघडण्याची शक्यता जास्त आहे. अशा अवस्थेत तर मी हेच म्हणेन की तुम्ही त्यांना सध्या तरी कुठेही घेऊन जाऊ नका. आता जर त्यांची तब्येत बिघडली तर कदाचित आपण जास्त काही करू शकणार नाही. कदाचित त्यांच्या जीवाला धोकाही होऊ शकतो. अजून महिनाभर तरी त्यांना काळजी घेण्याची गरज आहे." डॉक्टर. आता आदित्य विचारात पडला की कशाप्रकारे तो ईशाच्या तब्येतीची काळजी घेऊ शकेल. "काय झालं मिस्टर सरपोतदार?" डॉक्टरांनी आदित्यला आवाज दिला. तसा आदित्य भानावर आला. "हां?" डॉक्टरांच्या आवाजाने आदित्य भानावर येत म्हणाला. "काय झालं? सगळं ठीक आहे?" डॉक्टर आदित्यच्या चेहरा पाहून म्हणाले. "हो डॉक्टर, ऑल ओके." आदित्य कसनूस हसून म्हणाला. "ठीक आहे, मग तुम्हाला माहीत आहे काय करायला हवं." डॉक्टर. आदित्य. आणि मग आदित्य उठून बाहेर गेला. ईशा बाहेरच त्याची वाट पाहत होती. "तू ठीक आहेस?" आदित्य. "हो." ईशा. "मग निघायचं?" आदित्य ईशाला म्हणाला. "हो." ईशा. "चल." आदित्य. आणि मग दोघेही निघाले. "काय म्हणाले डॉक्टर?" ईशाने चालता चालता विचारले. "काही नाही, तू लवकरच ठीक होशील." आदित्य सहज म्हणाला.
ईशा देखील सहज म्हणाली. अरे देवा, मी डॉक्टरांना मेडिसिनबद्दल विचारायचे विसरले. ईशा आपल्या डोक्याला हात लावून म्हणाली. तू थांब, मी विचारून येतो. आदित्य. नाही नको, मी विचारून येते. ईशा. कशाला? आदित्य अजून काही बोलणार त्याआधीच ईशा आलेच असं सांगून डॉक्टरच्या केबिनच्या दिशेला निघाली. ईशाने केबिन डोअरवर नॉक केलं. येस, कमिंग. डॉक्टर. ईशा आत आली. थँक्यू सो मच. ईशा डॉक्टरसमोर येऊन म्हणाली. मिस देवधर, या ना, बसा. डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. ईशा बसता बसता म्हणाली. मला खरंच कळत नाही मिस देवधर की तुम्ही असं का केलं. मला खोटं बोलायला का लावलं. डॉक्टर. कधीकधी आपल्याला आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागतात. मला देखील आता तेच करावं लागलं आणि या सगळ्यात मला तुमची मोलाची साथ मिळाली, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच डॉक्टर. ईशा. पण आता खऱ्या अर्थाने तुम्हाला आरामाची गरज आहे, आपल्या माणसांची गरज आहे. अशा वेळेस तुम्हाला मुंबईला का नाही जायचं. डॉक्टर. मी मुंबईला जाणार आहे डॉक्टर, पण त्याआधी माझी काही राहिलेली कामं मला पूर्ण करायची आहे आणि ती काम करताना आदित्य किंवा नमूला त्रास होऊ नये किंवा माझ्या कामात त्यांच्यामुळे व्यत्यय येऊ नये, म्हणून मी आता त्यांना इथून घालून देणार आहे आणि त्यासाठी हे मी सगळं केलं. तुम्ही माझ्या ॲक्सिडेंटपासून मला खूप साथ दिली आणि म्हणूनच आज मी तुमच्याकडे मदत मागू शकले. ईशा. ठीक आहे, पण काळजी घ्या स्वतःची. डॉक्टर. हो डॉक्टर. अँड वन्स अगेन थँक्यू सो मच. ईशा. वेलकम. डॉक्टर. आणि मग ईशा केबिनच्या बाहेर निघाली आणि पुन्हा हॉस्पिटलच्या बाहेर आदित्यसोबत घरी यायला निघाली. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.